नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला सुरणाचे रायते दाखवणार आहे. 1.5 कप सुरणाच्या फोडी करून घेतलेल्या आहे. त्या आपण आता वाफवून घेऊया. आता आपला हा सुरण आहे तो एखाद्या वेळेस काही वेळेस खाजरा पण असू शकतो. त्याच्याकरता एक 2-3 कोकमं पाण्यात घालावी. मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि नंतर त्याच्यात सुरणाचे काप घालावे. हे बारीक केलेले काप आणि हे शिजवून घ्यावे. त्याच्यात मी थोडं मीठ पण घालून घेते. आता हे 5 मिनिटं तरी आपण शिजायला ठेवावं. आता ह्याच्यावरती आपण झाकण घालून शिजत ठेवावं म्हणजे लवकर शिजेल. आता हा सुरण शिजलाय की नाही ते आपण बघून घेऊया. आधी एक तुकडा काढून बघते. हे बघा सुरण शिजत आहे. कुठचाही भाग घ्या, शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झालं की गाळणीने गाळून घेऊया. आता पॅन मध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया. तूप गरम होऊ दे. हे तूप मी घातलेलं आहे, लोणकडी तूप. आता आपण परतून घेऊया. थोड्या 5 मिनिटं परताव्या. आता गरमीच्या सीझन मध्ये अशी वेगवेगळी रायती करून खायला खूप मला आवडतात. तुम्ही पण असं करा, कारण लोक सुरण खात नाही. न खाणाऱ्यांकरता हे फार छान आहे. ही भाजी उपवासाला पण चालते ना. फक्त मग त्याच्यात तुपाचाच वापर करावा. आता ही तुपावरती परतून झाली आहे. आपण हे काढून घेऊया. आता हे 3 चमचे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते आपण वाटून घेऊया. त्याच्यात 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या. मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त कराव्या. आता हे आपण त्याच्यात थोडं मीठ घालून वाटून घेऊया. तर ही आपण चटणी वाटून घेतली आहे, ती आपण त्याच्यावर घालून घेऊया. सुरणामध्ये आपण चटणी घालून घेऊया. आता हे 1 वाटी दही आहे, ते मी गाळणीतून गाळून घेते. ते मिक्सरवर किंवा ब्लेंडरवर तयार केलं तर पातळ होतं आणि असं केलं तर त्याला क्रीमी टेक्स्चर येतं. म्हणून गाळणीने नेहमी दही गाळावं. तर दह्याला ही क्रीमी टेक्स्चर येतं, त्यांनी ही रायतं चांगलं लागतं. आता आपण ह्याला फोडणी देऊया. आता मी ह्याच्यात दही वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे. आता 1 छोटी वाटी आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेते. याने जरा चव जास्त चांगली येते. आणि ह्याच्यात थोडी कोथिंबीर घालून घेते. आता आपण फोडणी करून घेऊया. आता शेवटी आपण ह्याच्यावरती थोडी साखर टाकून घेऊया. साधारण बारीक छोट्या चमच्यानी 1 छोटा चमचा, म्हणजे तिखट, आंबट, गोड असं सगळे फ्लेवर्स उतरतील. मोहरी, जिरं,
हिंग, लाल मिरची, कढीपत्ता याची आपण फोडणी घालून घेऊया. आता हे आपलं सुरणाचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन क्लिक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. धन्यवाद.